राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. बायग ही विद्या पोळ जगताप लिखित कादंबरी राजहंस प्रकाशनानं नुकतीच प्रकाशित केली आहे. बाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही, पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कुणी रंगवलाय. बायग या कादंबरीमध्ये लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. या बायकांचं एकमेकींशी जोडले पण कळतं. त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणं देखील. लहानसं खेडं ते मुंबई, डोईवरचा पदर ते जीन्स, कुरडया शेवया ते नूडल्स, निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनियर मुली, एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन. हा लांब पल्ल्याचा प्रवास आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, विचार करणारी या कादंबरीची नायिका. अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही कादंबरी आवर्जून वाचायलाच हवी. नमस्कार. राजहंसी मोहर या पॉडकास्टमध्ये मी विद्या पोळ जगताप आपलं स्वागत करते. बायग या माझ्या कादंबरीवर चर्चा करण्यासाठी आज कादंबरीच्या संपादक वंदना बोकील कुलकर्णी माझ्यासोबत आहेत. विद्या, जगणं कळतं तेव्हा या तुझ्या पहिल्या कादंबरीनंतर ही दुसरी कादंबरी बायग ही सुद्धा राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केली आहे. नुकतीच ही कादंबरी आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली, यासाठी तुझं आधी मनःपूर्वक अभिनंदन करते. धन्यवाद. आणि मला असं वाटतंय की या कादंबरीची प्रेरणा तुला कशी झाली, काय ट्रिगर झाला की ज्यामुळे तुला ही कादंबरी लिहावीशी वाटली, याविषयी आधी थोडंसं सांगशील? वास्तविक आपण स्त्रियांचं जगणं अवतीभोवती पाहतच असतो आणि माझ्या पहिल्या जगणं कळतं तेव्हा या कादंबरीमध्ये सुद्धा मी वेगळ्या प्रकारे स्त्रियांचं चित्रण करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे थोड्या पॉझिटिव्ह आणि अगदी स्वाभिमानी असं फार नाही, पण ज्या स्वतःहून काही निर्णय घेऊ शकतात किंवा सेल्फ मेड आपण ज्याला म्हणतो, तर अशा काही स्त्रिया आपण त्या कादंबरीतही जशा होत्या तशाच अवतीभोवतीच्या जगण्यामध्ये सुद्धा अशा स्त्रिया आपल्याला अनेकदा भेटत असतात. खरं तर सुदैवानं माझ्या दोन्ही नोकऱ्या, म्हणजे एक प्राथमिक शिक्षिका आणि नंतर आता शहरी प्रशासनामध्ये काम करत असताना अनेक स्त्रियांचा आणि त्यांच्या जगण्याचा जवळून अनुभव घेता आला. हे सगळे अनुभव कुठेतरी यावेत हे डोक्यात चालूच होतं आणि अगदी स्त्रियांविषयीच लिहायचं का किंवा कसं याबद्दल मी माझ्या एका कवितेतूनच सांगेन. कागर आणि तुझ्याच भाळी शिलालेख दुःखाचा, काग नाही तुझ्या चंद्रमौळी कवडसा सुखाचा, का अनंताच्या रंगामधुनी अंधार तुझ्या वाट्याला, का इंद्रधनु छटांमधुनी गंधार नाही पावला, का अभंगामधुनी भंगलेली ताटी गतू, का अमृताची सांडलेली वाटी गतू, काग तुझ्या असण्याला कुठे काही वाव नाही, काग तुझ्या असण्याला कुठे काही वाव नाही, तुझा तुझा तुला कसलाच ठाव नाही, नाव नाही, गाव नाही, काही काही तुझे तुला नाही. अशी कशी ग माये तू शापित यक्षिणी, कुणा जन्माचे भोग, कुणा जन्माचे भोग ते जन्म घेशी बाई म्हणून, जन्म घेशी बाई म्हणून. वा, तुझ्या या कवितेमधून जो भाव व्यक्त झालाय तो आणि तुझ्या दोन्ही कादंबऱ्यांमधल्या आशयसूत्रामधून जो व्यक्त होतो तो भाव, याच्यामध्ये खूप साम्य आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटलं की एकूण बिईंग अ वुमन, स्त्री म्हणून आपलं जगणं, आपलं अस्तित्व आणि आजूबाजूचं जगणं, विशेषतः स्त्रियांचं जगणं, याच्याशी तू फार लवकर मनाने बांधली जातेस, जुळतेस असंही मला वाटतं. आणि म्हणूनच तुझ्या पहिल्या कादंबरीमध्ये तू दोन लहान मुली हळूहळू मोठ्या होत होत स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास येतो. आणि या कादंबरीमध्ये एका प्रगल्भ अशा निवेदिकेच्या नजरेतून तू आजूबाजूच्या बायकांचं जगणं टिपतेस. तर त्यामुळे हा तुझ्या लेखनामधला एक सशक्त धागा आहे असं मला वाटतं की बाई म्हणून आजूबाजूच्या समूहातल्या बायकांशी जोडून घेणं. कारण या कादंबरीमध्ये मला दिसतं आहे की
आजीच्या पिढीपासून आजीच्या आसपासच्या बायका, खेड्यामधल्या बायका, त्यानंतर हळूहळू शहर गावी येतानाचा जो प्रवास असतो म्हणजे काय म्हणूयात आपण तालुका, किंवा त्याच्यानंतर थोडं अजून मोठ्या ठिकाणी, आणि मग मुंबईसारखं महानगर, आणि मग परदेश, असा जो सगळा मोठा प्रवास एका बाईचा होतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रवासामध्ये ती जे बायकांचं जगणं टिपते ते तू फार चांगलं या कादंबरीमध्ये मांडलं आहेस. त्यासाठीही तुझं कौतुक आणि अभिनंदन. तर मला आता हे सांगशील की ही जी प्रगल्भ नजर आहे या नायिकेची, प्राजक्ता तिचं नाव, तर ती आणि कादंबरीची लेखिका यांच्यात काही नातं आहे का? वास्तविक बायग ही पाहायला गेलं तर एका नायिकेची कथा नाही. मुळात प्राजक्ता ही एकमेव नायिका नाही, तर रखमाई म्हणजे आजी इथपासून ही कथा सुरू होते. तर नातं असं नाही मला म्हणता येणार. नातं सर्व स्त्रियांशी दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. आजीची जी पिढी आहे ही जुनी किंवा अशिक्षित पिढी आहे की जी काही स्वप्न बघतीये स्त्रियांविषयीचे, किंवा आपली पुढची पिढी कशी असेल याच्या तिच्या काही कल्पना आहेत. आणि त्या संपूर्णच पिढीमध्ये त्या कल्पना आपल्याला फक्त दिसत राहतात कादंबरीमध्ये. त्याच्यानंतर त्या कल्पनांसाठी काय केलं पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ शिक्षण घेतलं पाहिजे, बायकांनी नोकरी केली पाहिजे, हे सगळं ही पिढी आपल्याला सांगतीये. या अर्थानं बायग, तर बायग तू हे ऐक किंवा तू हे कर, अशा अर्थानं आपल्या जुन्या पिढ्या आपल्याला सांगतायत. आणि मग पुढे जाऊन या नायिका तिथपर्यंत पोहोचतायत, असा एक प्रवास आहे. त्या दृष्टीनं आपलं नातं असं म्हणता येईल की माझ्या मागच्या पिढ्यांनी जे काही मला सांगितलेलं आहे ते मी नायिकांमधून उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वा वा. आणि तू ते संबंध खेड्यातलं जे चित्रण केलंयस, आजीच्या आसपासच्या बायकांचं, त्यांचे प्रश्न, त्यांचं एकमेकांमध्ये असलेलं नातं, त्यांचं बोलणं, तर ती जी सगळी भाषा आहे ती कशी काय इतकी जिवंतपणे तुझ्या कादंबरीमध्ये आली आहे? मी जसं पहिल्यांदाच सांगितलं की माझ्या दोन्ही नोकऱ्या या कादंबरीसाठी पूरक ठरलेल्या आहेत. तर शिक्षिका असताना माझा संबंध हा खूप ग्रामीण स्त्रियांशी आलेला आहे. मुळात माझं बालपणही बऱ्यापैकी ग्रामीण भागातच गेलेलं आहे. त्यामुळं आपोआप भाषा ॲब्सॉर्ब ज्याला आपण म्हणतो तशी झालेली आहे. आणि त्यानंतर जेव्हा शिक्षिका म्हणून मी ज्या प्रकारच्या महिलांशी बोलत होते किंवा ज्यांच्याशी संवाद साधत होते त्यांची भाषा ही जशीच्या तशी पुस्तकामध्ये किंवा कादंबरीमध्ये यावी अशी माझी इच्छा यासाठी होती की त्या भाषेची काही एक स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. काही शब्द असे आहेत की ते त्या भाषेतून आपण प्रमाण मराठीमध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आणूच शकत नाही. तर ते शब्द जर ती भाषा आली तरच मराठीत राहतील, हाही एक दृष्टिकोन होता. आणि तिसरं म्हणजे त्या खेड्यातल्या बायका आहेत ह्या ओरिजिनली त्याच प्रकारच्या सराउंडिंगमध्ये वावरत आहेत. तर हे त्यांचं जे वावरणं आहे हे त्या भाषेशिवाय आपल्याला म्हणजे वाचकाला समजून येणार नाही असं मला कुठेतरी वाटलं. त्यामुळं ती जशीच्या तशी घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि तो खूप यशस्वी झालाय. आपल्या सगळ्या श्रोत्यांना एक त्याची झलक आपण ऐकूयात. इतक्यात गोदाक्काच्या घराचा दरवाजा खाडकन उघडला. भाडवा, त्याला मनाला येईल तवा घरात घुसतोया, पाहिजेल तवा पाहिजेल तशी कुंदलून घ्यायला एकटी गावली ना म्या त्याला. समद लुबाडले, जमीन पिकं समद घशात घातलंय तरी हवस पुरी होईना. मादरचोत, आता मसनात लाकडं गेली तरी ह्याचा उठतोया. एकदाचा माझा जीव गेल्यावर सुटका होईल का ओ बाय माझी. वाड्याच्या मुख्य दाराकडे बघून किंचाळून बोलणारी गोदाक्का शेवटच्या वाक्याला हतबल होऊन आजीच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली. बाये, तुमच्या भावांच्या माघारी माझा बी जीव का गेला नाही व बाये. इतका इस्कूट व्हायला कशाला व म्या जगली असन. तिचा पिळवटून टाकणारा आक्रोश चालूच होता. सोप्यातली सगळी हालचाल स्तब्ध होऊन सगळ्या वाडाभर मूक शांतता पसरली. त्यातून तिच्या हमसण्याचा आवाज तेवढा खोल खोल मुरत होता. वाड्याच्या चिरेबंदी भिंतींमध्ये, सोप्यात रोवलेल्या जात्यांमध्ये, उखळांमध्ये, पलीकडच्या दावणीतल्या मेखांमध्ये आणि रांजणांनी ओल धरलेल्या मधल्या चौकामध्ये. बाकी तो हवेत सुद्धा मिसळणार नव्हता. तिच्या वेदनेचे चटके तितक्याच मूकपणे सोसणारी जनाबाई तिकडे दुसऱ्या कोपऱ्यात कानकोंडी होऊन मुसमुसत होती. जमलेल्या सगळ्या बायकांच्या समोर गोदाबाईच्या अर्वाच्य शिव्या खायला लागू नयेत
म्हणून ती रांजणाच्या कट्ट्यावर उभ्या असलेल्या मोठ्या तुळशी वृंदावनाच्या मागे लपून बसली होती. आपला नवरा गोदाबाईकडे गेल्याचे लक्षात आल्यावर बऱ्याचदा ती त्या वृंदावनाच्या मागे आपल्या नशिबाला दोष देत रडत बसायची. तिच्या आगतिक रडण्याची चीड येऊन गोदाबाई जाता येता त्या तुळशी वृंदावनावर तुच्छतेने थुंकायची. कधी भयंकर मनस्तापात चौकात मधल्या दगडावर उभी राहून रांजण उपसून भराभरा अंगावर गार पाणी ओतून घ्यायची. तिच्या मुलाबाळांना असंख्य शिव्या शाप द्यायची. तेव्हा ही भरल्या डोळ्यांनी तुळशीला मनोभावे हात जोडून शांतता मागायची. मी सुरुवातीला या कादंबरीचा ब्लर्ब वाचला. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की बायकांचा मोठा समूह चित्रित करणं हे मराठी कादंबरीमध्ये यापूर्वी फारसं घडलेलं नाही आहे. ते तुझ्या कादंबरीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य तर आहेच. पण मला महत्त्वाचा प्रश्न असा इथे विचारायचा आहे की हा समूह चित्रित करावा असं तुला कसं वाटलं? कारण त्या समूहाबरोबर येणारे पिढ्यानपिढ्यांचे प्रश्न, काही जे सनातन आहेत बाईच्या आयुष्यातले आणि काही आधुनिकीकरणामधनं निर्माण झालेले आहेत, तर या सगळ्याचा मेळ घालावा असं तुला कसं वाटलं? वास्तविक स्त्री जे जगते आहे ते फक्त क्रांती किंवा एखाद्या स्त्रीचा त्याविरुद्धचा विद्रोह, बंड हे नाहीये. आपल्या अवतीभोवती समाजामध्ये स्त्रिया जे सामान्य जगणं जगतायत त्यामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित, अननोटिस्ड असे राहिलेले आहेत. मला ते सगळे यावं असं वाटत होतं कादंबरीमध्ये. आणि फक्त प्रश्न म्हणून यावेत असंही नाही, कारण समाज इतकी युगानुयुगे सुव्यवस्थित चालला आहे. ही काहीतरी एक समाजाची पद्धत आहे आणि त्याचा 50% भाग कसा जगतोय किंवा काय करतोय नेमकं या समाजामध्ये, त्याचं काय नेमकं योगदान आहे, हे समाज म्हणूनच येणं आवश्यक होतं. कारण एका स्त्रीच्या बद्दल बोलणं तसं सोपं गेलं असतं. मी आपल्याशी पण संपादिका म्हणून चर्चा होताना मला बऱ्याच वेळा अशा अडचणी आल्या की हा सगळा समूह एका कादंबरीमध्ये कसा आणता येईल, यासाठी बरेच लेखन प्रकार किंवा बऱ्याच प्रकारे लेखन करून बघितलं आणि शेवटी मग कादंबरीमध्येच तो आणायचा तर काय करता येईल असा विचार करून तो आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की हा प्रयत्न बऱ्यापैकी झालेला आहे यशस्वी कादंबरी म्हणून. अगदी. आणि वाचकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, चांगले काही प्रतिक्रिया त्याच्यावरती येत आहेत. अरे वा. त्या दृष्टीनं मला असं वाटतं की हा प्रयोग यशस्वी झाला असावा. नक्कीच झालाय. कारण या कादंबरीचं कच्चं लेखन वाचण्यापासून मी शेवटच्या म्हणजे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते, त्यामुळे मला कल्पना आहे त्याची. विशेषतः याच्यामधले काही प्रसंग अत्यंत हृद्य आहेत आणि तू म्हणतेस तसं काळाच्या ओघात ते लुप्त झाले असते तर त्या सगळ्या प्रसंगांचं एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन म्हणू आपण, ते तुझ्या कादंबरीमध्ये झालंय. ही तुझ्या कादंबरीची एक मोठी, ज्याला बलस्थान म्हणता येईल अशी गोष्ट आहे. आणखीन एक मला कादंबरीच्याच निमित्ताने तुला विचारावं असं वाटतंय की या कादंबरीमधल्या ज्या दोघी बहिणी आहेत, प्राजक्ता आणि तारा, आणि पहिल्या कादंबरीमध्ये पण दोघी बहिणी होत्या ज्या केंद्रस्थानी होत्या, तर हे बहिणी बहिणी कनेक्शन काय आहे? असं नाही, याला एक योगायोग म्हणता येईल फार तर. पहिली कादंबरी ही जी होती वडिलांच्या बद्दल बोलणारी होती, तर त्या दोघींमध्ये संवाद होणं आवश्यक होतं असं मला वाटलं, म्हणून त्याच्यामध्ये बहिणी बहिणी ही पात्र घ्यावी लागली. आणि आता ज्यावेळेस बायगं लिहित होते त्यावेळेस जास्तीत जास्त बायकांचा समूह जर का त्याच्यामध्ये आणायचा तर, आणि दोघी एकमेकींशी कनेक्टेड असणं गरजेचं होतं, कारण त्याशिवाय त्या समस्या एकमेकींना आणि चर्चेला एकमेकींना समजणार नाहीत आणि चर्चेलाही येणार नाहीत. मला वास्तविक त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणायची असल्यामुळं, बहिणी बहिणी असल्यामुळं मला ते कादंबरी स्वरूपात आणणं जास्त सोयीचं गेलं, म्हणून खरं तर त्या परत आलेल्या आहेत. आणि जुन्या कादंबरीत म्हणजे जगणं कळतं तेव्हामध्ये ज्या प्रकारचे त्यांचे स्वभाव विशेष होते तेही मला काही प्रमाणात ह्याच्यात दिसले, म्हणून खरं मी हा प्रश्न विचारला. आणि आपल्या वाचकांसाठी सांगते की तुम्ही दोघी बहिणी एकमेकींच्या किती जवळ आहात आणि एकाच क्षेत्रामध्ये काम करता आहात, त्यामुळे तुम्हाला येणारे अनुभव वाटून घेणं हा तुमच्या नेहमीच्या आयुष्याचाही भाग असणार असं एक आपलं, मला वाटलं. असा संबंध जोडू नये हे मला कळतं. नाही, तेही मूळ असू शकतं, तेही मूळ इन्स्टिंक्ट असू शकतं, कारण आमच्या दोघींमध्ये असा संवाद आहे ज्याच्यामुळं अनेक सामाजिक प्रश्न असतील, वैयक्तिक असतील किंवा कौटुंबिक, याच्यावरती आमच्या चर्चा होतात आणि ते मला त्यामुळे जास्त सोपंही गेलं असेल. खरंय.
आणि त्याच्यामुळे जिवंतपणा आलाय सगळ्या म्हणजे निवेदनामध्ये सुद्धा. आणि संवाद तर काय तू त्या त्या प्रसंगानुरूप लिहिलेले असल्यामुळे तो प्रश्न नाहीये, पण एकूण निवेदनाला सुद्धा जो एक प्रवाहीपणा आहे, जो एक जिवंतपणा आहे, त्याचाही उगम तिथे असावा असं मला वाटतं. हा, थोडा सहजपणा आला कादंबरीला, त्यामुळं खरंय, अगदी हे अगदीच मला मान्य आहे. बायग या कादंबरीमधल्या शेवटच्या प्रकरणांमध्ये तू आधुनिक स्त्रीच्या जगण्यातले पेच मांडले आहेस. म्हणजे स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा एकट्या राहणाऱ्या स्त्रीचे शारीरिक लैंगिक प्रश्न असतील ज्याच्याविषयी फारसं बोललं जात नाही, तर याही प्रश्नांचा समावेश तुझ्या कादंबरीमध्ये करावा असं तुला का वाटलं? खरं पाहायला गेलं ना तर हे जगणं सुद्धा अवतीभोवती आहे. हम्म. याच्याबद्दल आपण बोलायला टाळतोय किंवा चर्चा करायला टाळतोय असं कुठेतरी मला जाणवलं. आणि यावरती बोललं गेलंच पाहिजे. निदान ह्या समस्या आहेत स्त्रियांच्या, म्हणून पहिल्यांदा याच्याकडे बघितलं पाहिजे, तर मार्ग शोधायचा प्रयत्न होईल. अगदी. आणि दुसरं म्हणजे आत्ता नोकरी करणाऱ्या, शिकलेल्या किंवा तथाकथित समाजाच्या दृष्टीनं सुसंस्कृत म्हणू आपण, तर या कॅटेगरीत गेलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या मागचं स्त्री पण संपलेलं नाही. हे सगळ्यात मोठं समाजाचं दुर्दैव म्हणा किंवा आपलं म्हणा, तर स्त्री पण म्हणून त्यांच्या मागे वेगळ्याच समस्या आहेत. आणि शिवाय शिक्षित असल्यामुळं त्याच्याबद्दल वाच्यता न करता येणं किंवा सुसंस्कृतपणाचा काही एक जो भार असतो आपण म्हणतो, तो भार असल्यामुळं त्याची उकल नेमकी कुठं शोधावी किंवा कशी करावी हे ह्या स्त्रियांना, म्हणजे शिकून शहाण्या झालेल्या बायकांना सुद्धा हे प्रश्न आहेत आणि सोडवता येत नाहीयेत, त्याबद्दल बोलता येत नाहीये. तर हे कुठेतरी मांडलं जावं की जेणेकरून ह्यावर पुढे जाऊन विचार होईल आणि सक्षमीकरणाला एक योग्य दिशा आपल्याला देता येईल असं कुठेतरी मनात आलं. कारण ह्या खूप बारीक सारी गोष्टी आता मी त्या सगळ्या कादंबरीमध्ये बऱ्यापैकी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या सगळ्या अशा खूप बारीक सारी गोष्टी आहेत की ज्या अवतीभोवती घडत असतात आणि एवढं चालणारच, तेवढं होणारच किंवा एवढं सोसलंच पाहिजे असं म्हणून सोडून दिल्या जातात. अगदी बरोबर आहे. इथे मला तुझ्या कादंबरीमधली राजी नावाची एक जी व्यक्तिरेखा आहे तिच्या संबंधीचा एक छोटासा उतारा वाचावासा वाटतोय. चाळभर हसत खेळत बागडणारी राजी एकदम गुमान होऊन गेली. कॉलेज तर तिचं बंदच झालं, पण चाळीतही कुणाच्यात येणं जाणं बंद झालं. 15-20 दिवस घरात नुसतं धुमसणं, रडारड चालू होती मायलेकींची. तिची वहिनी जाता येता टोमणे मारत नशिबाला आणि तिच्या आईला दोष देत बडबडत होती. राजी मावशीच्या अवतीभोवती दिवसभर लुडबुडणारी चिल्ली पिल्ली नुसती तिच्या दारापर्यंत घिरट्या घालून मुक्यानं घरात येऊन बसत होती. मावशीच्या गप्प होण्यानं साडीतलं सगळं चैतन्यच मलूल पडलं. एक दिवशी तिचं मनगट हातात घट्ट धरून जवळपास तिला ओढतच तिची आई घाईघाईनं तिला कुठंतरी घेऊन गेली. बऱ्याच वेळानं त्या परत आल्या तेव्हा दोघींचेही चेहरे रडून रडून सुमारलेले पण निवळलेले दिसले. त्यानंतर मग हळूहळू राजीवरचे निर्बंध सैलावले आणि 4-5 दिवसातच राजी हळूहळू बाहेर दिसायला लागली. त्यानंतर एक दिवस तिची आई कुठेतरी गावाला गेल्यावर राजी सुवर्णाकडे आली. आईनं मारल्याचं दुःख नाही होत आई, आईच आहे ती, मारे नका. पण तिला माझ्याबद्दल जरा सुद्धा विश्वास नाही. कुणीतरी कान भरले तिचे आणि त्यात वहिनी आहेच आगीत तेल ओतायला. असं बडबडत ती ढसाढसा रडायला लागली. शपथ सांगते ताई, त्या सरांबद्दल कधी सुद्धा माझ्या मनात तसला विचार नाही आला हो. लग्न झालेल्या 2 पोरं असलेल्या पुरुषाबद्दल काही बाही वाटून घ्यायला एवढी नालायक आहे का हो ताई मी? लग्न होईना म्हणून असलं काही करायचं माझ्या मनाला सुद्धा शिवलं नाही हो कधी. शपथ शपथ ताई. तिचं रडणं बडबडणं चालूच होतं. आणि आईला आपल्या पोरीबद्दल एवढा विश्वास नको का ताई? सांगा बरं. परवा शेवटी त्या सरांकडे समक्ष घेऊन गेली. त्यांनी त्यांच्या बायको समोर सांगितलं तेव्हा आईला पटलं. पुरुषावर कसं लगेच जग विश्वास ठेवतो ताई? आणि मी इतके दिवस जीव तोडून सांगतेय
आई झाली म्हणून काय झालं, ती पण जगासारखीच. पहिला आळ बाईवर घेऊन मोकळं व्हायचं. तर असे अनेक प्रसंग या कादंबरीमध्ये आहेत की ज्याच्यामध्ये स्त्रियांवरती काही प्रकारचा एक अन्याय होतोय किंवा गुन्हे आपण ज्याला म्हणतो असा प्रकार होतोय, पण तो इतका सहजपणे समाजात विरला जातो, त्याची दखलही घेतली जात नाही किंवा त्याच्यानंतर त्या स्त्रीच्या मनावर, तिच्यावर शारीरिक म्हणा किंवा मानसिक म्हणा काय परिणाम होतील याचेही कुणाला काहीही सोयीसुतक नसते. तर यावर तरी निदान विचार झाला पाहिजे अशी एक अपेक्षा या कादंबरीतून व्यक्त केलेली आहे. ज्यावेळी आपण स्त्री सक्षमीकरणाबद्दल बोलतो त्यावेळी फक्त स्त्रियांनी सक्षम व्हायचंय किंवा त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बंड करायचंय असं नाही, तर त्यांच्यासोबत होणाऱ्या ह्या बारीक सारीक ज्या काही घटना आहेत किंवा जे प्रसंग आहेत त्याच्याबद्दलची संवेदनशीलता वाढणं सुद्धा अपेक्षित आहे. आणि हे फक्त स्त्रियांकडून नाही तर संपूर्ण समाजाकडून अपेक्षित आहे. म्हणून आपण पूर्ण समाज डोळ्यासमोर ठेवून या कादंबरीची रचना केलेली आहे. मग यात आपण म्हणजे मी हळूहळू पुढे जाताना सक्षमीकरणाबद्दल पण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे त्यातल्या पात्रांनी म्हणा किंवा नायिकांनी. तर तीही वेगळ्या प्रकारे कशी आणता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी इथेच मला तारा आणि शुभा यांचा जो संवाद होतो, ताराच्या ऑफिसमधली तिची ती मैत्रीण आहे शुभा, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असं जिला म्हणता येईल, त्या दोघींमध्ये जे बोलणं होतं तो थोडासा उतारा वाचून दाखवावा असं वाटतोय. मुळात स्त्रियांमध्ये समानतेची भावना कधी रुजलेलीच नाही. त्याऐवजी प्रत्येक वेळी तुलनात्मक बरोबरी झाली. प्रत्येक वेळी स्त्रियांनी स्वतःला पुरुषांच्या तुलनेत जोखलं आणि मग बाई आहोतच म्हणजे आपल्यात हे कमीच पडणार, हे नाकारलंच जाणार वगैरे आडाखे स्वीकारले गेले. तसं पुरुषांना कधीही स्त्रियांच्या तुलनेत काही मिळवण्याचा किंवा गमावण्याचा प्रश्नच आला नाही. म्हणजे एखादी स्त्री स्वयंपाक चांगला करते किंवा मुलांना चांगली सांभाळते म्हणून तुम्ही त्यात कमकुवत आहात असं कधी कुणी म्हणत नाही. त्यांच्या क्षमता या त्यांच्या स्वतःच्या स्किल्सवरून जोखल्या जातात. काळाच्या ओघात स्त्रियांच्या नैसर्गिक स्किल्सना दुय्यम ठरवलं गेलंय. जेव्हा उत्थानाची वेळ आली तेव्हा स्त्रियांनी पुरुषांचं स्किल्स आत्मसात करणं, त्यात स्वतःचं कौशल्य सिद्ध करणं यात धन्यता मानली. म्हणजे थोडक्यात काय तर पुरुषांचं श्रेष्ठत्व मान्य केलं आणि स्वतःचं दुय्यमत्व अधोरेखित करत राहिल्या. स्वतःला स्त्री म्हणून असणाऱ्या सगळ्या नैसर्गिक गुणदोषांसह स्वीकारणं आणि आपल्या स्वतःच्या क्षमतांना समान लौकिक मिळवून देणं हे खरं समानत्व आहे. पूर्वी जेव्हा कुठेच काही नव्हतं, काही वरवरच्या सुधारणा, बदल स्वीकारले जाणं देखील मुश्किल होतं, तेव्हा जे बेसिक प्रयत्न होणं गरजेचं होतं ते व्यवस्थित झाले. पण मधल्या काळात ही विकासाची दिशा पार भरकटली किंवा हेतू पुरस्सर भरकटवली गेली. आजही एवढा शिक्षण प्रसार झाल्यावरही स्त्रियांना धार्मिक कृतींचं महत्त्व पटवून देत बसणं, परंपरा मोडल्यानं होणारे दुष्परिणाम सांगणं, संस्कृती रक्षणाचा सगळा भार तुमच्याच वागण्या बोलण्यावर आहे असं भासवणं, हे सगळे प्रकारही पद्धतशीरपणे त्यांच्या वैचारिक, बौद्धिक विकासापासून भरकटवण्यासाठी राबवले जातात. दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात शिक्षित स्त्रिया देखील याला बळी पडतात. स्त्री सक्षमीकरण हे स्त्रियांचे पेहराव, हिंडण्या फिरण्याचं स्वातंत्र्य, खाण्यापिण्याचे किंवा अगदी स्वयंपाकात काय करायचं, कसं करायचं, करायचं की नाही करायचं, बाहेरच जेवायला जायचं, दागिने कुठले घालायचे, घ्यायचे, मेकअप कुठला करायचा, या सीमा ओलांडायलाच तयार नाही. अजूनही त्या स्वतःचं जग, स्वतःचं अस्तित्व मोकळेपणानं स्वीकारायला तयारच नाहीत. मग त्याचा नव्यानं शोध घेणं, नवा विस्तार घडवणं वगैरे गोष्टी तर खूप लांब पल्ल्याच्या कथा आहेत. तर एकूणच या कादंबरीमध्ये आपण काय मांडण्याचा प्रयत्न करतोय तर स्त्री विरुद्ध पुरुष असा संघर्ष अजिबात मांडायचा नाही. समाजाविरुद्ध स्त्री असाही संघर्ष नाही. तर स्त्रीबद्दलची संवेदनशीलता, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा या दृष्टीनं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळी स्त्रीचा सुद्धा स्वतःचा दृष्टिकोन बदलण्याची अपेक्षा मी कादंबरीतून व्यक्त केलेली आहे. मला इथे तुझी एक कविता आठवते, ती इतकी ह्या कादंबरीच्या सगळ्या तुझ्या प्रतिपादनाशी जुळते आहे असं मला वाटतंय. तर त्या कवितेनेच आपण
मला वाटतं या आजच्या गप्पांचा चर्चेचा शेवट करूयात. थोडा उतरू दे सखी ढगा आडला पाऊस, अशा भरल्या आभाळी नको कोरडी राहूस. नाचू दे मोर बेभान, नाचू दे मोर बेभान तुझ्या मिटल्या मनाचे, उघडून घे कवाड बंद ठेवले कधीचे. थोडा उडू दे शिंतोडा, नको वल्कले जपूस. सूर लाव वेदनेला तुझा कोकिळेचा कंठ, सूर लाव वेदनेला तुझा कोकिळेचा कंठ, डोहातून आनंदाच्या दुःख बुडू दे कंठ. समरसून जगणे नको अलिप्त होऊस, थोडा उतरू दे सखी ढगा आडला पाऊस. पंख पसर विशाल घेई आभाळ कवेत, पंख पसर विशाल घेई आभाळ कवेत, कुंद दाटले मळभ जरी भवती हवेत. दाही दिशा खुणावती नको पैंजणे लेऊस, थोडा उतरू दे सखी ढगा आडला पाऊस. तुझे जगणे होऊ दे मुक्ततेचा नवा ध्यास, तुझे जगणे होऊ दे मुक्ततेचा नवा ध्यास. जुनेऱ्याला बांधलेला घेई सोडून श्वास. जग अपसूक मागे नको वळून पाहूस, थोडा उतरू दे सखी ढगा आडला पाऊस. थोडा उतरू दे सखी ढगा आडला पाऊस. धन्यवाद वंदनाताई. आणि धन्यवाद टीम राजहंस. संपूर्ण टीमचं या कादंबरीमध्ये खूप योगदान आहे. आणि विशेषतः दिलीप माजगावकर सर, या सगळ्यांची ही कादंबरी वाचकांपर्यंत पोहोचवण्यात जो काही हातभार आहे त्यासाठी मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. बायग या कादंबरीची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ही कादंबरी घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.